हे गाईज, वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग. तर आज आम्ही चाललो आहे फिरायला म्हणजे आज आम्ही चाललो मार्केटला. तर फर्स्ट टाईम म्हणजे आम्ही जसं माझं लग्न झाले 6 वर्ष झाले लग्नाला, आता 7 वर्ष रनिंग आहे. तर एवढ्या दिवसात आम्ही कधीच दोघं सोबत मार्केटला गेलो नाही. तर फायनली आज मी किती त्यांना रिक्वेस्ट केली, म्हटलं चला चला चला. तेव्हा त्यांनी थोडासा वेळ काढला आमच्यासाठी. मेडिकलमधून ते घरी आले, त्यानंतर आम्ही निघालो. तर आता आम्ही बसलो गाडीमध्ये बसलो. तर हे आहेत आमचे पप्पा, ते गाडी चालवत होते आणि आम्ही तिघे पाठीमागे बसलेलं. आमचे म्हणजे माझ्या बाळांचे पप्पा, माझे नाही. तर पावसाळ्याचं वातावरण एकदम खरंच खूप छान असतं. आणि बघा तुम्ही किती भारी मस्त असं व्ह्यू दिसतंय किती. आमच्या इकडं तर खरंच खूप छान, किती लोकांनी संडे असल्यामुळे खूप लोक फिरायला येतात तिकडं दारेघाट नाणेघाट पाहायला. तर आम्हाला तर एका जागी बसवतच नाही. तर पहा, मला लगेच उठला आणि खिडकीत उभं राहिला. त्याला हवा लागत होती डोळ्यांना, पण तरी पण त्याला उभंच राहायचं होतं खिडकीमध्ये. दादा उभं राहायला म्हटल्यावर चिकूला तर उभं राहायचंच होतं, कारण मग एकाने केलं की लगेच दुसऱ्याला पण तेच करायचं असतं. हे जर तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल की लहान मुलांचं असं किंवा दुसरं व्यक्ती जसं करेल तसंच त्यांना कॉपी करायचं असतं. तसंच मग मी गाणे लावले जरा गाडीमध्ये, तर मी पण असे नाचून दाखवायला लागले त्यांना. तर ते पण मग नाचायला लागले. नाचतात तसे ते गोल फिरतात, असे पाय वगैरे हे करतात, नाचतात असे. पण गाडीत बसून कसं नाचायचं, तर मग असं फक्त 2 बोटं करून कसे नाचतात दोघं पण. मल्हारला खूप नाही का मजा वाटत होती. त्याला चिकूला जरा झोपाल्यासारखं झालं होतं. पण त्यानंतर आम्ही आता पोचलोच जुन्नरमध्ये. ह्या शिवनेरी किल्ला. तर आत्ताच युनेस्को मध्ये शिवनेरी किल्ल्याची पण नोंद झाली. तर त्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना कॉंग्रॅच्युलेशन्स. तर मला खरंच खूप अभिमान आहे, मी जुन्नरमध्ये राहते. शिवनेरी किल्ला हे आमची जन्मभूमी. खरंच खूप भारी वाटतं. आणि तर आता आम्ही पोचतोय चौकात. थोडंसं मार्केटपर्यंत लागलं ट्रॅफिक, कारण आज आहे संडे ना. तर मग मी मार्केटमध्ये जाऊन आले, भाजीपाला घेतला, फ्रूट्स पण घेतले. तर मग दोघांचे फेवरेट म्हणजे खूप फेवरेट आहेत बनाना. तर मग दोघांना पण 2 छोटेच एकदम बनाना होते, खाल्ले. त्यानंतर आम्ही चाललो हॉटेलमध्ये आम्ही जेवायला चाललो नाही, आम्हाला पार्सल घ्यायचं, कारण इतका असा वेळ नाही आहे की हॉटेलमध्ये जेवण करायचं. तर बघा किती मस्त हॉटेल आहे. तिथं खूप मस्त झाडं वगैरे किती छान आणि वाटत होतं. त्यामुळं हे यांनी सांगितलं पार्सल. तर तोपर्यंत मग आम्ही खेळत होतो गार्डनमध्ये, त्या हॉटेलच्या गार्डनमध्ये. असं नाही गार्डन आहे म्हणून ते पळतात, त्यांना असं नवीन ठिकाणी नेलं ना, त्याला असेच खूप मजा करू उड्या मारू पळतात वगैरे, खेळतात वगैरे. तर मग चिकूला तर नाही का खूप असं त्याला असं झालंय आता. नेहमीच असं करतो की दादाला पकडायला जातो असं पाठीमागून. आपण म्हटलं की अरे पकड दादाला, पकड तर लगेच असं मागून पकडायला जातो. त्यानंतर असंच चाललं होतं दोघांचं किती वेळ. त्यानंतर पप्पा आले, तर पप्पा पण बोलत होते. आणि असं की मी त्यांना बोलवते माझ्याकडे ये ते हे पण बोलवत होते त्यांना, ये इकडं, पण येत नव्हते अजिबात. असेच लांब पळायचे. त्यांना असं वाटतं मला रिकामं सोडून, नाही का एकदम असं तसं नाही का एखादा पक्षी कसं असं आकाशात उडाल्यावरती असं त्याला असं मोकळं वाटतं, तसं त्यांना असं रिकामं कुठं दुसरीकडे गेलं ना, म्हणजे त्यांना खूप एकदम रिलीफ, एकदम फ्री बर्ड झाल्यासारखं एकदम खूप मस्त त्यांना वाटतं. खेळायला पण मजा येते. म्हणून असं कधी ना कधी बाळांना थोडंसं कायमच घरात असं नाही ठेवायला पाहिजे. कारण असं कधीतरी कुठेतरी एखादा राऊंड असं आठवड्यात एकदा तरी जायलाच पाहिजे. किंवा थोडंसं असं मी कसं येतं म्हणूनच मी इथं त्यांना रोडवरती किंवा इकडं आजूबाजूला त्यांना फिरवत असते थोडंफार. मग त्यांना थोडंसं चेंज वाटतं वातावरण. आणि आता तर इथं मान्सूनचं तर वातावरण खरंच खूप छान आहे. पार्सल रेडी होतपर्यंत आम्ही खूप मजा केली. आम्ही फोटोज काढले, व्हिडिओज काढले. बघा आता हा परत लागला त्याच्या पाठीमागं. मग तो चिकू त्याच्या पाठी लागला का हा माझ्या पाठीमागे येऊन लपायचा, मला येऊन पकडायचा. त्याला असं वाटतं मारतो की काय पकडायला येतं. तर असंच दोघांचा खूप दंगा चालू होता. खूप एन्जॉय केलं दोघांनी पण. तर आणि असं आम्ही कधीच मार्केटला आलो नाही आहे सोबत, कारण फक्त मार्केटला जायचं असं कारणाने आम्ही कधीच एवढं इम्पॉर्टंट नव्हतं आमच्यासाठी आजपर्यंत कधी. पण मी आता कारण मेडिकलमुळे आम्हाला कुठं जायलाच भेटत नाही, कारण मेडिकल कसं प्रत्येक असं नाही का कधी सुट्टी असते किंवा कायमच चालू असतं ना, त्यामुळं काय असं कुठं जायला भेटत नाही. त्यानंतर तिथं एक झोपाळा होता, त्या झोपाळ्यात बसवलं मी त्यांना. पार्सल रेडी झालं, मग आम्ही निघालो तिथून. तर असा होता आमचा संडे. खरंच खूप भारी गेला हा संडे. तर व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. बाय, सी यू.